तर आज आहे माझी पहिली आपली प्रतिभा आता कंटिन्यू हे करणार आहे, काय म्हणतात ब्लॉगिंग करणार आहे. आज काय हॅपी रोज डे. चटकले मस्त चावून एक नंबर एकदम खतरनाक. मी पण येऊ शकतो माझ्याकडे. It's just like a symphony in my mouth. आम्ही सकाळपासून झोपले. आज ते लग्नाचा थकवा तो अजून गेला नाही आणि मॅडम आजारी पण. मॅडम बघा झोपले. होय इकडं बघ. चहा पिणार का? चहा हिने बनवून दिला पाहिजे. मी बनवतो चहा. थांब झोप. तर पब्लिक आपली प्रतिभा आता कंटिन्यू हे करणार आहे, काय म्हणतात ब्लॉगिंग करणार आहे. तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा. तिच्या लग्नाचे ब्लॉग येतात. आता काल एक ब्लॉग अपलोड झालेला आहे. मेहंदीचा तर ब्लॉग तो अपलोड केलता ना त्याच्यात. मेहंदीचा केलता काल. मेहंदीचा केलेला आहे. आता सगळे ब्लॉग येणार आहेत. जाऊन पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा. विशाल आम्हाला नॉलेज आयडिया देतो. आम्ही वीक आहे ना या गोष्टीमध्ये कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. स्वतः विशाल वाले पण ब्लॉग एवढे कंटेंट टाकत नाही. कमेंट तर आलेच नाही. तुझ्या वेळेस तू पण टाकशील पण आहे ना. येस येस. पण आपण म्हणतो पण स्वतःच्या लग्नाच्या वेळेस टाकता येत नाही एवढं. खूप धावपळ होते रे, खूप धावपळ. आमचं तेच झालं, दोघांचे पण धावपळ म्हणून थोडस इकडे तिकडे झालं. आता ठीक आहे म्हटलं, आता थोडेसे झाले फ्री, तरी पण काम आहेच. माझ्या नवऱ्याने मला रोज नाही दिलं. आता मी हक्काने वाटू शकते. बंद करो पहिले. आज काय हॅपी रोज डे. नीट बसा, तिथेच बसा. गुडघ्यावर बसून द्यायचं नाही. गुडघ्यावर बसून दिलं ना. बरं ठीक आहे, चालेल. असं चालेल. नीट असं नीट बोला. हॅपी रोज डे. थँक्यू. उद्या कोणता डे? सगळे डे सेलिब्रेट करते. हॅपी रोज डे टू. चिटिंग नाही करायची तिथे. उद्याचं नाही, उद्याचं पण लक्षात ठेवायचे. मी भांडायला येईल नाही तर नक्की भेटले रोज. पण हे पण एक मिनिट, कोणी रोज आणून दिले तुम्हाला? खरं सांगा. जाऊ द्या, आज रोज भेटलं त्याला म्हणून. तर आज आहे माझी पहिली रसोई, बरोबर ना? तर आमच्याकडे वेगळं असतं, इकडचं वेगळं आहे. तर ही पहिली रसोई आहे आणि आज मी बनवतीये गाजराचा हलवा. मी खूप दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष झाले असतील मी असं बनवलं नाहीये जास्त काही. आणि गाजराचा हलवा बनवून तर मला खूप दिवस झालेत. मला माहित नाही आता मी कसा बनवणार आहे, पण एक सुरुवात करते. बघू, आय होप चांगलं होईल सगळं. हॅलो हॅलो. हा, एक गोष्ट सांगायचीच राहिली. नेल्स केलेत मी, त्याच्यामुळे नेल्समुळे मला किसता नाही आलं. सो सिरियसली राज, हे मी नाही किसलेलं, हे मला किसून दिलंय. तेवढे कष्ट वाचलेत माझ्या हातचे. तुला काय म्हणायचं? तुला वाटतंय मला बनवता येईल आज चांगलं? माझ्या हातचं काय खाल्लंय? तुझ्या हातचं मी चहा घेतलं, मस्त चावून एक नंबर एकदम खतरनाक. मी पण येऊ शकतो माझ्याकडे. मी प्रतिभाच्या हातचा मसाला भात खाल्लाय, चांगला बनवतो. दीपकला पण आवडतो वाटतंय. हलव्याची गॅरंटी नाही मला, खरंच नाही म्हणजे खरंच मी खोटं नाही बोलू शकत. मग तू आता थांबच, हलवा खाल्ल्याशिवाय जायचं नाही आणि सांगून जायचं सगळ्यांना. आणि चांगला नाही झाला तरी सांगायचं चांगला झाला. म्हणजे खायलाच लागणार का? हो. तूप आहे मोठावाला नाहीये. हा, मी तेच म्हणलं. आपल्या इथे तुपाचा डब्बा एवढीसा हे म्हणजे वर्षभराचा आहे नाही. अरे तो डब्बा बघ, 1 month मॅक्स. एका महिन्यात एवढं तूप खायचं? हाँ, मारवाडीज. हमारे यहाँ
ऐसा ही होता है। म्हणून मी म्हंटल माझी तब्येत होणार आहे. मी ऑडियन्सला म्हणलं की माझी तब्येत होणार आहे आता. म्हणून दीपक एवढं चिकन आहे. हा म्हणून दीपक एवढे चिकने आहेत. स्किन त्यांची एकदम अशी छान आहे. काहीच मला थोडी विसरली बरं का कसं बनवायचा गाजराचा हलवा. मला असं वाटतं मी माझ्या बहिणीला फोन करून विचारावं. पहिली तर बनवायची चांगली पण आता विसरली मी. किती टाकू तू? उचलला फोन. टायमिंगला फोन करत असत ना मला नेहमी. आता बघा मला वेळेला फोन नाही उचलत ते लोक. वहिनी उचल वहिनी. बस घेत ना. I don't know. अरे उतना बस डालो थोड़ा. अहो बहिणी किती वेळ. बर गाजराचा हलवा बनवते विसरले मी. हा तूप टाकून हेच ना. नंतर गाजर हलवून घ्या तुपामध्ये भाजून चांगलं भाजून घ्या आणि नंतर मग दूध टाकायची. बरं ठीक है. बस कर. अभी क्या ही बोलूं. आप सच में मेरे को पूछ रहे हो जिसको खाने का ख भी नहीं आता है. हा तू पास्ता पिझ्झा बर्गर अशी बनवणारी ना. आणि मी आपली साधी पिठलं भाकरी बनवणारी साधी. हा त्या आपल्या घरी भाकऱ्या थापली की होऊन जातात. मी खरं तर शिरा बनवणार होते. तुमच्याकडे कोणता असतो मूग डालचा हलवा. तर मग मी आपला नॉर्मल वाला शिरा बनवणार होते. पण कालच झाला शिरा बनवलेला होता म्हणून म्हणलं मग आज गाजराचा हलवा बनवतो. बघू कसं होतोय. होईल ना चांगला माझ्याकडं. सारखं असं हलवायला लागतोय तो. आत गेला सवय नाही राहिली कामाची मला. Where is your नवरा? माझा नवरा पबजी खेळतो. सगळे आलेत तर मग बसलेत सगळे मस्त पबजी खेळत आणि मी बिचारी इकडे अशी काम करते. आज कितवा दिवस आहे. 4था दिवस का 3रा दिवस आहे लग्न. 3रा दिवस आहे. 3रा दिवस आहे. मी काही कामं करत नाही इथे. फक्त आज उगाच आहे पहिली रसोई आहे म्हणून मी हे करते. तर काही काम नाही करत. आमच्या इथं न्यूली ब्राईड काम करतच नाही 1-1.5 महिना. म्हणून काम नाही करत मी. आणि कामाचं असं काही नाही. वेळ आली तर मी सगळं करू शकते. एवढी स्ट्रॉंग आहे मी. मला टेन्शन आलं ना मी चहा पिते. आणि आता ना लेट झाले तरी पण मी चहा ठेवलाय. आता मला चहा प्यायचा आहे. आणि मी पण पिते आणि बाकीच्यांना पण पिऊ घालते चहा. मला चहा खूप जास्ती चांगला बनवता येतो. आणि गवती चहाचा चहा तर मला इतका आवडतो ना. खूप आवडतो चहा. बऱ्याचदा लोकांना अद्रकवाली चाय असं खूप आवडतं. अद्रकवाली आवडतच पण गवती चहाचा जास्ती आवडतो. इकडे कोणी जास्त चहा पित नाही. मी चहा पिणारी एकटी आहे. आता बघू इकडे आलो काय होते. मी त्यांना सवय लावते की माझ्याच सवयी बंद होते. तुमची बायको तुमची बायको नाही तर एवढी तुमच्यासाठी गाजराचा हलवा बनवते. तुम्ही कुठं गायब बस. मी म्हटलं की हे घरामध्ये आहेत आणि हे बाहेर गेले होते. मी राऊंड मारायला गेलो. मला काय माहिती करायचंय. चहा कोणासाठी ठेवलंय परत. तिला म्हणतोय चहा सोडायचं तर सोडत नाही. चहा सगळ्यांसाठी. आज काय आज काय बनवलं. पहिली रसोई म्हणजे मी पहिलं काही ते गोड बनवायचं असतं तर मग मी गाजराचा हलवा बनवते. बर तुला येतं जेवण. येतं जेवण पण सवय मोडली होती ना त्याच्यामुळे मला टेन्शन आहे की मी म्हणजे जमेल चांगलं नाही. बाकी कुछ नाही. मी सगळं चांगलंच करते. तू तरी ऍक्टिव्ह आहे. मी असं लूज झालं नंतर. चेहरा कसं झालाय. नजर काढली पाहिजे मीच काढते.
मोडली. बनवलं होतं. आज पहिल्यांदा लग्न झाल्यापासून इथं आल्यावर मी चहा केला आणि खरंच छान झालाय. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हिच्या चहाची तारीफ हीच करते, पण असं नाहीये. सगळ्यांचं बोलून झालंय, मग मी बोलतेय खरंच चहा चांगला झालाय. बरं वाटतंय मला या गोष्टीचं की झालंय. आणि इतक्या दिवसामध्ये माझ्या घरी पण माझ्याकडनं चहा चांगला होत नव्हता आणि इथं आल्यावर चहा चांगला झालाय विशेष. बट ठीक आहे, आता अर्धी प्रोसेस झाली आहे, अजून थोडंसं बाकीचं व्हायचं बाकी आहे. होय. अरे रिअल मध्ये एवढं चांगलं दिसतंय, कॅमेरामध्ये वेगळं दिसतंय थोडंसं. ठीक आहे दीदी, चाय कशी झाली ते पण सांग. रेट करा. हा सगळ्यांना विचार. 10 on 10. तर माझा गाजराचा हलवा रेडी आहे. हे बघा, एक खरं असं समोर किती छान दिसतोय. बघू कसं झालंय ते. मी सगळ्यांना घेऊन बाहेर जाते. टेस्ट करू का लगेच? नाही, आधी देवाला दाखवायचा आणि मग तुम्हाला देणार. जरी पडलं ठीक आहे. माझ्या हातचा हलवा त्याची नजर काढ प्रतिभा. पण काढेल. आता तुला काही वाटतं का? तू एखादं म्हणतं ए, दादा, तुम्हा दोघांची जेवायला. नजर काढतो मला आणि काय एकटा एकटा जेवायला बसलाय, दुसऱ्यांचं काही घेणं देणं पण नाही. सगळ्यात एखादं शेवटी म्हणतं की जेवायला ये बाई किंवा काय, अजिबात सगळ्यात नाही. शेवटी जेवतोय मी. ठीक आहे रे, म्हणजे राहू दे, मला- आता तू असंच करणार. मला काय जेवायला तुम्हाला फक्त गाजराचा हलवा आहे आज. बाजू तुम्ही नको आज तेवढंच. भाजला माझा हात, मागाशीच भाजला जेव्हा मी चालू केलं तेव्हा. ठीक आहे, आता झालंय. बघू सगळ्यांच्या रिॲक्शन्स. रिॲक्शन्स ऑन टेस्ट. चांगलंच बनवते. हा ना, खाल्लंय की किती वेळा? तिरकी याने मला हा. तर आता मी माझा गाजराचा हलवा झालाय आणि आता मी पहिलं देवाला दाखवते. देव म्हणजे पती परमेश्वराले देव की देवारातले देव? देवारातले देव त्यांना दाखवते आणि मग ह्यांना दाखव. हा, मग ह्यांना दाखवते. चालेल. सांभाळून जा. आता सगळ्यांसाठी आणते. ठीक आहे, कोण कोण येते. सब लोग अपना अपना रिएक्शन बता रहे हैं. आता सगळ्यांना देते. बघू, मला थोडंसं वेगळं वाटतं. मी पहिल्यांदा बनवलंय इथे घरी सगळ्यांसाठी असं गोड काहीतरी. कसला लाजतो? मी काय बोलतो? मामा टेस्ट क्या ना पहले वाला पहले तो सही है. आप और आपले हा, गरम आहे. खाऊ का? मामा म्हणतात जरी चुकलं तरी सांगू नको. आतंक बघा मामींचा आमच्या. मामांचा खरं सांगायचं काय बघ व्हिडिओ. It's just like a symphony in my mouth. It's a symphony in my mouth. एक नंबर. जास्त गोड पण नाही, हे पण एकदम बरं. माझ्याकडनं पास. रेट 100 out of 200. आज तो थारा क्रेडिट पाहू मैं तो आज रहा हूँ. खरंच चांगलं. मग बघ, तुला माझ्याकडनं जेवण मामा टेस्ट नको बघा. खरंच भारी आहे. एक नंबर. एक नंबर. तुम्ही सगळं गाईज मिस करणार आहे प्रतिभाचा हाताचा हलवा. खूप भारी बनवलाय. आवाज नाही. टेस्ट या ना मम्मी. सगळे झाले, फक्त मेन माणूसच राहिला होता. आईंना गाईज मम्मी धावपळीत आजारी पडली म्हणून मम्मी म्हणते माझा असा अवतार. म्हणलं चालतं सगळं. टेस्ट करा आणि सांगा सून चांगली आणली का नाही. मी अरे लुगाई माझी लुगाई काय मारवाडी नका बोला. माझी लुगाई सॉरी वो अरे वो अच्छी लड़की नहीं वो देखो तो सोगी अच्छी नहीं सोगी टेस्ट करा.
आता मी घरी चालली आहे माझ्या. 2 दिवस जरा घरी जाते. सगळ्यांना घरच्यांना पण आठवण येते माझी आणि मला पण खूप जास्त आठवण येते, त्याच्यामुळे आता मी घरी चालली आहे. आम्ही जेजुरीला जाणार होतो पण तिची तब्येत नाही ठीक आता, त्यामुळे ते कॅन्सल झालं. कॅन्सल नाही झालं म्हणजे हां पुढे नंतर जाऊ असं. मिस करा मला. बाय बाय. अच्छा गाईज आता मी ब्लॉग इथेच एंड करते. मी घरी आली आहे आणि आता मला शांत झोपायचं आहे. खूप थकली आहे मी, बरं वाटत नाही आहे. आता जाऊन झोपणार आहे. सो ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय बाय.